Hello students, today we are going to see the answers of the three most likely questions. Question number first, whole is the perfectly black body. Whole म्हणजे हे काल जे परफेक्टली ब्लॅक बॉडी फेरीज ब्लॅक बॉडी आपण पाहिली होती त्याच्यामध्ये या होलचा रोल फार इम्पॉर्टंट आहे आणि होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी म्हणजे पूर्ण बॉडी नाही परंतु या होललाच परफेक्टली ब्लॅक बॉडी असं म्हटलं जातं. बघा सांगण्याचा अर्थ काय आहे. होल इज द परफेक्टली ब्लॅक बॉडी, PBB मीन्स परफेक्टली ब्लॅक बॉडी अँड नॉट द इनर कोटेड अँड आउटर स्फिअर. इनर कोटेड म्हणजे लॅम्प ब्लॅकचा कोटिंग होता आणि आउटर कोटिंग हे गुड पॉलिश्ड सरफेस होता, सिल्वर्ड होता. तर इनर सरफेस पण नाही आणि बाहेरचा पॉलिश्ड सरफेस पण नाही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, पण हे होलच खरं परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे. कॉमेंट याच्यावर चर्चा करा. आता काय सांगितलंय बघा, समजला प्रश्नाचा अर्थ की परफेक्टली ब्लॅक बॉडीमध्ये हे होलच या फेरीज ब्लॅक बॉडीमध्ये हे होलच परफेक्टली ब्लॅक बॉडीचं काम करतं, भूमिका निभावतं, ऍक्ट्स ॲज अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. इन फेरीज ब्लॅक बॉडी दिस होल, दिस एंट्रन्स, aperture acts as a perfectly black body and not the inner coating of lamp black and outer coating of silvery polished surface acts as a perfectly black body. So by definition black body चे डेफिनेशन काय शिकलो आपण. अ बॉडी ॲब्झॉर्बिंग एंटायर ऑफ द रेडिएशन. एंटायर म्हणजे संपूर्ण. आता एंटायर म्हटलं त्याच्यात अनेक टाईपच्या वेव्स, वेगवेगळ्या वेव्हलेंथच्या रेडिएशन असतं, एकाच टाईपचे नसतं आणि सगळ्याच्या सगळ्या टाईपच्या वेव्हलेंथ ॲब्झॉर्ब करणे हे फक्त ब्लॅक बॉडीलाच शक्य आहे. म्हणून अशी बॉडी की ज्या ऑल टाईपचे, एंटायरचा अर्थ आहे, एंटायर मीन्स होल. होल म्हणजे संपूर्ण ऑफ द रेडिएशन. संपूर्ण रेडिएशन म्हणजे सर्व प्रकारचे रेडिएशन्सला ती ॲब्झॉर्ब करू शकते, तिच्यावर पडत असलेले इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. बघा परफेक्टली ब्लॅक बॉडीचे डेफिनेशन काय आहे. बाय डेफिनेशन ऑफ ए परफेक्टली ब्लॅक बॉडी, a body absorbing entire of the radiations incident on it. सर्व रेडिएशन्स तिच्यावर पडत असलेले ती गिळून घेते, शोषून घेते, ॲब्झॉर्ब करते इज कॉल्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी. तिला म्हणतात परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता सर्व रेडिएशन, एंटायर या शब्दामध्ये ऑल वेव्हलेंथ्स, रेडिएशन ऑफ ऑल वेव्हलेंथ्स असा त्याचा अर्थ आहे. An enclosed body with a small aperture. अशी बंदिस्त बॉडी की जिला छोटंसं छिद्र आहे, होल आहे. Approximates black body. ती जवळपास ब्लॅक बॉडी सारखीच वागणूक दाखवते. Approximates means near about, very very near about a black body. The whole being good absorber. हे होल या रेजला एंट्री देतं, थर्मल रेडिएशनला, रेडियंट एनर्जीला एंट्री देतं, म्हणजे ते गुड ॲब्झॉर्बर आहे. कारण जो रे आला तो आलाच, परत फिरून जाण्याची शक्यता नाही. कारण हे कोनिकल जे प्रोजेक्शन आहे, हा कोन जो आहे तर हा कोन त्याला काय करतो, बरोबर टर्निंग करतो मधल्यामध्येच, इंटरनल रिफ्लेक्शन. आणि म्हणून द होल बिईंग गुड ॲब्झॉर्बर, होल हा गुड ॲब्झॉर्बर असल्यामुळे ॲब्झॉर्ब्स इन्सिडेंट लाईट. तो इन्सिडेंट लाईट ॲब्झॉर्ब करतो आफ्टर मल्टिपल रिफ्लेक्शन इनसाइड. त्याच्या आतमध्ये रे आला असा 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 टर्न होऊन त्याची एनर्जी जी आहे फुल्ली ॲब्झॉर्ब केली जाते. मल्टिपल म्हणजे मेनी टाइम्स तो रिफ्लेक्ट होतो, टर्निंग होतो असा असा, पण तो बाहेर जाऊ शकत नाही. मी काल बोललो होतो हिंदीमध्ये एक सेंटेन्स, अंदर आने का रास्ता है पर बाहर जाने का रास्ता नाही. आता पुढचा पॉइंट आहे. द कोटिंग ऑफ लॅम्प ब्लॅक ऑन इनर सरफेस इन्क्रीजेस द रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. या आतील स्फिअरला जे लॅम्प ब्लॅकचं कोटिंग केलेलं असतं त्याच्यामुळे ॲब्सॉर्प्शनचा रेट इन्क्रीज होतो, ॲब्सॉर्प्शन वाढते.
मग आउटर कोटिंग मात्र काय करते, रिफ्लेक्ट करते. गुड सिल्वर्ड पॉलिश्ड सरफेस आहे तो. तर द आउटर कोटिंग हॅव हाय रिफ्लेक्टन्स. रिफ्लेक्टन्स मीन्स व्हॉट एव्हर मे बी द रेज फॉलिंग ऑन द आउटर sphere that gets reflected, no one is able to enter. म्हणजे सर्व किरणे हे आरशासारखी रिफ्लेक्ट होतात, त्यांची एनर्जी घेतली जाऊ शकत नाही. म्हणून द आउटर कोटिंग हॅव हाय रिफ्लेक्टन्स अँड डज नॉट कंट्रीब्यूट टू ॲब्झॉर्प्शन. आणि ॲब्झॉर्प्शन मध्ये तो मदत करत नाही. कंट्रीब्यूट मीन्स हेल्प्स, योगदान. कंट्रीब्युशन मीन्स योगदान. तर आउटर कोटिंग हा अजिबात योगदान करत नाही, फक्त लॅम्प ब्लॅक योगदान करतं आणि होल हे ॲब्झॉर्ब करण्याचे काम करतं. मग आउटर आणि इनर कोटिंग, इनर कोटिंग कशाचं काम करतं, मल्टिपल रिफ्लेक्शन्सने रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन वाढवतं. आउटर कोटिंग तर काहीच कामाचे नाही, पण काहीच कामाचे नाही म्हणजे रिफ्लेक्ट करणे हे पण त्याचं काम आहे. अँड डज नॉट कंट्रीब्यूट ॲब्झॉर्प्शन, पण ॲब्झॉर्प्शनमध्ये ते कामाचे नाही. मग होलच मेन काम करतं. समजलं प्रश्नाचे उत्तर. आता पुढचा प्रश्न आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन कॅव्हिटी रॅडिएटर. आता हा कन्सेप्ट तुमच्यासाठी फारच नवीन आहे आणि या सिलेबसमध्ये पण नवीन आहे. हा ओल्ड कन्सेप्ट होता. आता कॅव्हिटी म्हणजे काय, कॅव्हिटी म्हणजे, कॅव्हिटीचा अर्थ तुम्हाला माहिती असेल. कॅव्हिटी कोणाला म्हणतो, अशी छोटीशी खाच, खड्डा, कॅव्हिटी व्हॅली सारखा, तर त्याला कॅव्हिटी असं म्हणतो, कॅव्हिटी रॅडिएटर. आता कॅव्हिटी या ठिकाणी हा जो होल आहे, ॲपर्चर आहे, तो कॅव्हिटीचं काम करतो. आणि ही परफेक्टली ब्लॅक बॉडी, व्हेरीज ब्लॅक बॉडी जी आहे ती कॅव्हिटी रेडिएटर सारखंच काम करते. आता कॅव्हिटी रेडिएटर काय असतो तर बघा, कॅव्हिटी रेडिएटर कन्सिस्ट ऑफ ए ब्लॉक ऑफ मटेरियल विथ इंटरनल कॅव्हिटी. कॅव्हिटी रेडिएटरमध्ये मटेरियलचा एक ब्लॉक असतो, ठोकळा असतो. आता ठोकळा म्हणजे क्युबिकल और क्युबॉइडल नाही, तो स्फेरिकलच असतो विथ इंटरनल कॅव्हिटी. त्याच्यामध्ये इंटरनल कॅव्हिटी असते. आता इंटरनल कॅव्हिटी म्हणजे काय, तर हे दोघं स्फिअर पॅक असतात असे. त्याला ॲपर्चर फक्त कुठंतरी असं एक होल केलेलं असतं, एक होल की जे होल कॅव्हिटीचं काम करत असतं. कॅव्हिटी म्हणतात त्याला, खोल खड्डा. तर कॅव्हिटी रेडिएटर कन्सिस्ट ऑफ ए ब्लॉक ऑफ मटेरियल. हा ब्लॉक ऑफ मटेरियल आहे, कोणतं पण मटेरियल आहे, विथ इंटरनल कॅव्हिटी. त्याला आतमध्ये कॅव्हिटी आहे, मध्ये पोकळ आहे, बाहेर. तर बघा, इनर अँड आउटर सर्फेसेस आर कनेक्टेड बाय अ स्मॉल होल. हा इनर आणि आउटर सर्फेसेस हे कनेक्टेड बाय अ स्मॉल होल, हे स्मॉल होलने जोडलेले असतात. द रेडिएशन फॉलिंग ऑन द ब्लॉक, या ब्लॉकवर जे पण रेडिएशन पडतील, दॅट एंटर्स थ्रू द होल, ते होलमधून एंट्री करतात, असे एंट्री करतील. आणि एकदा एंट्री केली ते आतमध्येच विरून जातात किंवा त्यांची एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते. तर बघा, द रेडिएशन फॉलिंग ऑन द ब्लॉक दॅट एंटर्स थ्रू द होल कॅनॉट एस्केप, ते बाहेर जाऊ शकत नाही. जे आले ते मध्येच आले, बाहेर जाऊ शकत नाही. एस्केप म्हणजे निष्ठून जाणे, सुटका करून घेणे. एस्केप बॅक म्हणजे परत फिरून जात नाही फ्रॉम इट. हेन्स कॅव्हिटी ॲक्ट्स ॲज अ ब्लॅक बॉडी. म्हणून ही कॅव्हिटी, हे छिद्र ब्लॅक बॉडीचं भूमिका निभावते किंवा त्याच्यासारखं काम करते. when the block is heated to high temperature, जर अशा ब्लॉकला आपण गरम केलं, खूप हीट दिली, थर्मल रेडिएशन इज एमिटेड, तर तो काय करतो, हीट घेतो, तापवतो. म्हणजे हीट आपण त्याला हीट देतो म्हणजे तापवतो, म्हणजे हीट तो घेतो, रिसीव करून त्याच्यात जेवढी कपॅसिटी, हीट कपॅसिटी तेवढी तो घेतो आणि त्याच्यानंतर तो रेडिएट करायला सुरुवात करतो. आणि ही हीट इन द फॉर्म ऑफ रेडिएशन म्हणजे अशा वेव्हच्या फॉर्ममध्ये तो हीट अशी बाहेर सोडतो, ह्या वेव्सच्या फॉर्ममध्ये. तर बघा, व्हेन द ब्लॉक इज हिटेड टू हाय टेम्परेचर,
thermal radiation is emitted. This is called cavity radiation. Thermal radiation is emitted म्हणजे उष्णतेचे रॅडिएशन्स, किरणे बाहेर निघतात आणि यालाच कॅव्हिटी रेडिएशन असे म्हणतात. अँड इट रिझेंबल्स द रेडिएशन इमिटेड बाय अ ब्लॅक बॉडी. आणि हे कोणासारखंच आहे? रिझेंबल्स मीन्स हुबेहूब च्या सारखे. कोणासारखे? परफेक्टली ब्लॅक बॉडी सारखंच तो काम करतो कॅव्हिटी रेडिएटर. Its nature depends only on the temperature of the cavity walls. त्याचं नेचर ह्या कॅव्हिटी वॉल्स च्या टेम्परेचरवर अवलंबून असतो अँड नॉट ऑन द शेप अँड साईज ऑफ द कॅव्हिटी. ती कॅव्हिटी ट्रँग्युलर आहे का, रेक्टँग्युलर आहे का, क्युबिकल आहे का, अजून कशी आहे, तर याच्यावर डिपेंड राहत नाही. कॅव्हिटीच्या शेप आणि साईजवर न डिपेंड राहता त्या कॅव्हिटी रेडिएटरच्या टेम्परेचरवर ते डिपेंड असतं. नेचर डिपेंड्स ऑन. समजलं मग? इट्स अ नेचर डिपेंड्स ओनली ऑन द टेम्परेचर ऑफ द कॅव्हिटी वॉल्स अँड नॉट ऑन द शेप अँड साईज ऑफ द कॅव्हिटी ऑर द मटेरियल्स ऑफ द कॅव्हिटी वॉल्स. किंवा कॅव्हिटी वॉल्सच्या मटेरियल्सवर ते अवलंबून नसते. आता बघा पुढचा क्वेश्चन आहे. ब्लॅक बॉडी ही सर्व प्रकारच्या वेव्हलेंथच्या रेडिएशन्सला ॲब्झॉर्ब करते. मग जशी ते ॲब्झॉर्ब करते, ॲब्झॉर्ब करण्यामध्ये इतर बॉडींपेक्षा ब्लॅक बॉडी जास्त ॲब्झॉर्ब करते इतर बॉडींपेक्षा, ऑर्डिनरी बॉडींपेक्षा. मग जशी ती रिसिव्ह करण्यामध्ये एक्सपर्ट असते, माहीर असते, तशी ती रेडिएट म्हणजे हीट सोडण्यामध्ये पण एक्सपर्ट असते. इतरांपेक्षा ती हीट जास्त सोडत असते. म्हणून जे गुड ॲब्झॉर्बर असतात ते गुड ॲमिटर पण असतात. ॲब्झॉर्बर म्हणजे शोषण करणारे, ॲमिटर म्हणजे उत्सर्जित करणारे, उत्सर्जन. तर बघा, आर गुड ॲब्झॉर्बर्स ऑल्सो गुड एमिटर्स? गुड ॲब्झॉर्बर्स हे गुड एमिटर्स असतात का? तर यस, ऑब्व्हियसली. लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. तर बघा, कन्सिडर, हे बघा टॉपिक छोटासा आहे पण क्वेश्चन त्याच्यावर बऱ्याच टाईपचे असतात. मी ईच अँड एव्हरी पॅराग्राफवर क्वेश्चन कसा विचारता येईल याचा विचार करून क्वेश्चन तुमच्यासाठी रेडीमेड आन्सर्स तयार करतोय. आपण टॉपिक वाईजच जात आहोत, प्रत्येक टॉपिक घेऊन, पण त्या टॉपिकचे तुकडे तुकडे करून जसे क्वेश्चनची पॉसिबिलिटी आहे म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन वाईज ते देण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे अजून सोपं होईल. ओके. तर आर गुड ॲब्झॉर्बर्स ऑल्सो गुड एमिटर्स? जे उष्णता ग्रहण करण्यामध्ये एक्सपर्ट असतात ते उष्णता सोडण्यात पण एक्सपर्ट, फास्ट असतात का इतरांपेक्षा, ऑर्डिनरी म्हणजे सर्वसाधारण बॉडींपेक्षा? तर यस. तर बघा, आपण दोन ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. कन्सिडर टू ऑब्जेक्ट्स, दोन पदार्थ आहेत. विच आर ओपॅक टू थर्मल रेडिएशन, की जे दोघंही कसे आहेत? ओपॅक म्हणजे अपारदर्शक आहेत टू थर्मल रेडिएशन. ओपॅकचा अर्थ अपारदर्शक. तर विच आर ओपॅक टू थर्मल रेडिएशन हॅव्हिंग द सेम टेम्परेचर अँड सेम सरफेस एरिया. दोघांचं टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे आणि सरफेस एरिया पण सेम आहे. कारण सरफेस एरिया जर जास्त असेल, मोठी बॉडी असेल तर सरफेस एरिया जास्त असेल तर जास्त हीट ती रिसिव्ह करेल, बरोबर. आणि कमी छोटीशी बॉडी असेल तर एरिया कमी असेल तर हीट कमी रिसिव्ह करेल. म्हणून एरिया पण सेम ठेवला. आपण दोन अशा बॉडी घेतल्या, दोघंही ओपॅक आहेत लाकडासारख्या पण वेगवेगळ्या, मटेरियल वेगवेगळ्या. दोघं ओपॅक टू थर्मल रेडिएशन आहेत अँड हॅव्हिंग द सेम टेम्परेचर अँड हॅव्हिंग द सेम सरफेस एरिया. एरिया पण सेम आहे, त्यांचं आधीचं टेम्परेचर सेम आहे. मग द सरफेस ऑफ वन ऑब्जेक्ट इज, पण फरक काय आहे बघा. एक बॉडीच्या ऑब्जेक्टच्या सरफेस मात्र वेल पॉलिश्ड आहे अँड द सरफेस ऑफ द अदर्स ऑब्जेक्ट इज पेंटेड ब्लॅक. आता दोन बॉडी घेतल्या, ही एक आणि ही दुसरी बॉडी. एकीचा वेल पॉलिश्ड आहे, मिरर सारखा चकचकीत घासून पॉलिश पेपरने पॉलिश करून ठेवला सरफेस, आणि दुसरी मात्र दुसरीवर पेंटेड ब्लॅक म्हणजे ऑइल पेंटचा ब्लॅक कलर देऊन टाकला.
समजलं? कोळशाचा कलर लावून दिला किंवा ब्लॅक कलर, कोणताही ब्लॅक कलर लावून दिला तर मग काय होईल बघा, जो पॉलिश्ड सरफेस आहे त्याच्यावर येणारी बाहेरची हीट रेडिएशन हे रिफ्लेक्ट होईल, तो घेणारच नाही, मग त्याचं टेम्परेचर वाढेल का? नाही. आणि जो ब्लॅक सरफेस आहे ज्या ऑब्जेक्टचा ब्लॅक सरफेस आहे आउटर कोटिंग, तो हीट मात्र घेऊन त्याचं टेम्परेचर वाढवेल. हे फरक आहे. तर बघा, द वेल पॉलिश्ड ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट्स मोस्ट ऑफ द एनर्जी फॉलिंग ऑन इट अँड ॲब्झॉर्ब्स द लिटल. जो पॉलिश्ड सरफेस आहे हा, तर तो मोस्ट ऑफ द एनर्जी त्याच्यावर पडत असणारी काय करतो? रिफ्लेक्ट करतो, घेतच नाही, परत टर्न करतो. अँड ॲब्झॉर्ब्स लिटल, आणि थोडं फारच ॲब्झॉर्ब करत असेल. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आता ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट्स ॲब्झॉर्ब्स मोस्ट ऑफ द रेडिएशन फॉलिंग ऑन इट अँड रिफ्लेक्ट्स अ लिटल. तर ब्लॅक ऑब्जेक्ट काय करेल? ब्लॅक कोटेड, ब्लॅक पेंटेड, तो जास्तीत जास्त घेईल आणि थोडं फारच रिफ्लेक्ट करेल. उलट, दोघांच्या प्रॉपर्टी उलट झाल्या बघा. बट rate of emission of thermal radiation must be equal to rate of absorption for both the objects so that temperature is maintained. आता दोघं बॉडींना स्वतःचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन म्हणजे घेण्याचा हीट एनर्जी, रेडियंट एनर्जी स्वीकारण्याचा जो रेट आहे तो आणि हीट सोडण्याच्या, एमिशन करण्याचा रेट हा सारखाच ठेवावा लागतो, तरच त्यांचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहील. बरोबर? सो दॅट द टेम्परेचर इज मेंटेन्ड. दोघांचं टेम्परेचर हे मेंटेन्ड राहील. मग आता ब्लॅक पेंटेड ऑब्जेक्ट ॲब्झॉर्ब्स मोर. काळा केलेला जो सरफेस आहे तो जास्त ॲब्झॉर्ब करतो रेडिएशन्स, हीट एनर्जी. हेन्स इट मस्ट रेडिएट मोर टू मेंटेन द टेम्परेचर. जो जास्त स्वीकारेल तो जास्त उत्सर्जित पण करेल. कशासाठी? टू मेंटेन इट्स टेम्परेचर. त्याचं तापमान अबाधित राखण्यासाठी. मेंटेन म्हणजे कॉन्स्टंट ठेवण्यासाठी. अँड देअरफॉर गुड ॲब्झॉर्बर्स आर ऑलवेज गुड एमिटर्स. म्हणून जे जास्त ॲब्झॉर्ब करण्यामध्ये एक्सपर्ट असतात, माहीर असतात, ते सोडण्यामध्ये, हीट घेण्यामध्ये जो एक्सपर्ट आहे तो हीट सोडण्यामध्ये पण फास्टच असतो. Therefore, good absorbers are good emitters and poor absorbers, poor म्हणजे कमजोर, absorbers are poor emitters. ते poor emitters पण असतील. Now we'll stop here.